सांग बाई, मी माझ्या पोरीसाठी कॉपी घेऊन आली आणि पोट्टी अजून झोपूनच आहे. माहीत ना आराम आराम पडतो भेटवायला असेल बाई ना. माझ्या घरी आराम करायला तिला एक बाय जाऊ दे. आता वापस घेऊन जातो. पाय माय अंगावर बी नाही घेतलं ना. AC फुल करून टाकला. काय पोट्टी आहे व माय हे. तनुला आवाज देत नाही, झोपू देतो माय. आता वाजलेच किती? 11:30 तर वाजले फक्त. नाही हो माय, 12ला 10च काम आहेत. जाऊ दे, झोपू दे माय, लेख आहे माई. आता माहेरले आराम नाही करीन तर सासरले काय बापा बातच उठा लागते. 6ले उठा, 5लेच उठा लागते माता नुले. येतं बाई आराम करू दे मा पोरीले. आता बापा हे तनू असं उठली नाही. 12 वाजत येत आहे. हा कोणता टाईम इतक्या वाकड झोपायचा? वाईटच आहे बापा. लेख आहेत माहिती आहे मला, पण इतक्या वाकड झोपणं माहेरले बी हे बरोबर आहे का? हे लक्षण चांगले नाही. हे अवदेचं लक्षण आहे. अरे कितीही असलं तरी माहेरी आलं तर सुख घ्यायला येतात पोरी. पण असं सुख म्हणजे दुपारचे 12 वाजत आहेत आणि तरीसुद्धा ही झोपलेली आहे आणि माय तर टुकर टुकर पाव राहिली. जाते माय, मग उठा तुम्ही. झोपू दे अर्धा घंटा. ते माय आयत्या बाई, तुम्ही काय आलं तनुच्या रूममध्ये? का व झापड तोंडे? अंत का हे शिक्षण देतं का पोरीला तू? असं 12 वाजे लोक ते पोरगी झोपेला आहे, हे चांगलं वाटते का तुले? त्या बाई जाऊ द्या ना. आता तिथं ते सासर थोडं हे माहेर आहे. माहेरचा आराम करत असतात पोरी. असा आराम अवदेसा सारखा? हे अवदेसा वेदन घरात नाही 12 वाजे लोक झोपत असतात का? अकल इकल आहे का नाही तुले? का पोरी इकडून खाल्ली तू? आता माय काय बोलली बाबा मी गलत? प्रत्येक पोरगी आराम करते. आणि तो काय आराम करणं वेगळे आहे. कोणते कामं नाही करायला रावलं तिथं आपण. आपल्याला माहित आहे लेक आली तिथं कामच करायला लागतात सासरले. अरे कामं नको करू, पण कमीत कमी ॲटलिस्ट 7-7:30 वाजतापर्यंत जास्तीत 8 वाजेपर्यंत उठून जायला पाहिजे. 8चे 12 वाजू राहिले अजून ते पोरगी उठली नाही, मस्त झोपून आहे. 12 वाजता कोणती बाई झोपते वा? बाई पाई लक्ष्मी असते. पोरगी एक लक्ष्मी आहे, सून बी एक लक्ष्मी आहे. सुना जर झोपल्या असतात किती तिथं मागायला असतात वा? आता बाई कम आवाजात बोला माय, ऐकन नको नी. कोणाला अजून माय इन तन काय? जाऊ दे तिकडं. तनू ए तनू वा सांग माय पोरगी रान झोपली हे. हे उठवलं नाही 2 वाजता उठत नाही. 2 वाजता करीन ब्रश करीन का? आणि 3 वाजता नाश्ता करीन आणि 8ला जेवण करीन. काय हे लाईफस्टाईल आहे काय? माय सून सासूलेच आहे बाई बदमास. भरून दिली मा पोरीले. तनू तनू. अगं बाई आजी काय झालं? का बरं चिल्लावत आहे? बाई तुला भान तरी आहे का वेळेचं? किती वाजवले बघ बरं. अगं बाई 12? 12. पोरी हे योग्य वाटते का तुले? एवढं वाकडं झोपणं हे अशुभ असते. दरिद्रताले घरात बोलवण्याचा नियम तर आहे. 12 वाजता बाईचं झोपणं, सुनवायरी असो का पोरगी असो नियम सारखेच. चल बाई तू लेक बाय आहे. तुझ्या भाऊजा 5 वाजता उठतात, पण तू लेक बाय आहे. कमीत कमी 8 वाजता तरी उठायला पाहिजे. तू 7 पर्यंत उठून जायला पाहिजे. जास्तच बाई थकली गिकली पोरगी तू. मला कामं करायला लागत तुले. मला समजते. तुला माहिती ना मी किती लाड करतो तुझ्या. पण असं लाड नाही बाई, गलत आहे. 12 वाजे झोपणं. मला उद्यापासून तू 8 वाजता आंघोळ विंघोळ करून तयार पाहिजे तनू. हो आजी सॉरी मला माफ कर. काय झालं माहिती आहे का, मी यांच्यासोबत बोलत बसली आणि फोन पाहत बसली, त्यामुळे मला उशीर झाला. हे फोन काय करावं? ह्या फोनचं बिलकुल फोन नाही पाहायचा. मग 10लाच बंद करून ठेवायचा. पाहुण्यांसंग बोलायचं असलं तर 8-9 वाजे लोक बोलून 10 वाजे जेवण करून झोपली पाहिजे. मग सकाळी लवकर उठणं होते. सॉरी आजी, उद्यापासून तसंच करते मी 8ला उठून आंघोळ इंघोळ करून घेणार बस. सॉरी तनू, मला हेच उमेद होती बेटा. ठीक आहे, समजून गेली. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे बापा. सकाळी उठणं खूप चांगलं असते. सकाळी उठून 7 वाजे लोक कमीत कमी आंघोळ वगैरे करून देवपूजा केली ना, मनाला खूप शांती आणि प्रसन्न वाटते. असं 12 वाजे लोक झोपायला खूप गलत आहे. कोणच झोपायला नाही पाहिजे. असं कोणच नाही, ना बाईनं ना माणसानं. आपलं सकाळी उठून कमीत कमी 7 वाजता किंवा 8 वाजता लोक आंघोळ वगैरे करून देवाला नमस्कार करून माणसानं दिवसाची सुरुवात करायला पाहिजे. खूप चांगली होते. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण नवीन व्हिडिओ झाले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की या चॅनलवरती अशा आम्ही मजेदार गमतीदार फॅमिली ड्रामा अशा प्रकारचे मनोरंजक व्हिडिओ टाकतो. प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हो एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहत जा. स्टोरी खूप चांगली आहे. आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत करतो. त्या मेहनतसाठी एक सबस्क्राईब आम्हाला लागणच. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहा मग पूर्ण व्हिडिओ. नशीब पाहणं म्हटलं फुटलं की नशीब. एकोणती एक पोरगी मी एकोणती एक पोरगी असं पाहत नशीब फुटलं. म्हणजे या नंदांचा लय कावाय बापा जीवाले. माझ्या कावाले माझ्या जीवाला लय कावाय बापा. आता सांगा कोणती परीक्षा देते म्हणते, परीक्षा देतो म्हणते, मोठी ऑफिसर बनतो, मोठी ऑफिसर बनून राहिली हे. म्हणजे लग्न काय करत नाही. भाऊन मायानं डोक्यात चढून ठेवलं. सांग ना बाई, नदाच्या रूममध्ये मी झाडू मारा लागू राहिला. काही मी स्वप्नात नाही सोचलं होतं. असं स्वप्नात सोचलं नव्हतं मी असं की नच्या हाताखाली मी काम करन. भाऊ बी तसा, माय बी तशी. सगळे म्हणतात अभ्यास करू द्या. त्यांना ते खरं नाही कुठे अशी गोष्ट झाली बाबा. माई गेलं तसंच. त्या आता तिथं आली ते महाराणी
महाराणी लंब्या तोंडाची ते पोर हे तनू, आणि एक पहिले आहे माई घुबडतोंडी भाऊज आहे. तिथे गेलं तिथंही खरं नाही, इथे गेलं तर इथंही खरं नाही. करावं तर काय करावं पहिले एक बायानं, लेच जेवायला खावं आहे माय. इथं माननात पिसा सोडत नाही, तिथं त्या भाऊज आहे कुरकुर कुरकुर करत राहतात काही ना काही. हे सगळ्यांची बँड वाजवून मी एक दिवस भाऊजांची बँड वाजवी, या ननदची बँड वाजवतो पहिले मी. हे माय हो आहे, मी काय जाईन, हे जाईन लग्न करून. काही जाते जीवाचा काव माया, सत्यानाश होईच्या जीवाचा माननातच्या. सांग बाई काय करू माय, मी ले कंटाळली बाई. झाडू पोच्या स्वयंपाक सगळं मला करायला लागते. हां इथपर्यंत की तिचे कपडे मला धुवा लागतात. नालायक वानाची कलाचा ड्रामा आहे. पण मॅ बी केले ना, अद्दल घडवली चांगली, अद्दल घडवली ना. काढले ना गंध्या पाण्यातून कपडे, माझे कपडे मॅ धुतले, आणि त्याच गंध्या पाण्यात तिचे कपडे धुतले, माझ्या सासूचे आणि माझ्या ननदचे. मी बिले शाती राहू ना, मी बिले चला खाऊ ना. मला बाई टेबलच्या खालून घ्या लागेल, नाही मॅडम म्हणते मग पाय धुळच होती बहिणी, कशालाच केलं साप वरून कामं करा तर करा. म्हणजे भावजाच्या उरावर मुंग द्यायला आहेच नंदा तयार, सत्यानाश आहे नंदांचा. काय झाडू मारू नाही का नालेक म्हणायची, सांग नाही झाडू मारू नाही. आता बाबा हे काय पडलं माय, हे काय पडलं इथं, आता उचला हे बी नाही तेवढी उचलायची जीवा येते काही बी. सांग बा आता कायचा कागद पडला कायचा नाही तर पाहू दे बरं कायचा कागद होईत आहे. आता माय आज तर पेपर यायचा. हां म्हणून मॅडम मंदिरात जाऊन आल्या वाटते. खुश आहे गाडी पुरी, माझी सासू बी खुश आहे. आज पेपर आहे बी आधार अफसर BTAचा पेपर आहे आज, आहे ना मॅडमचा पेपर आहे, त्याचं हॉल तिकीट आहे. माझ्या दिमाग आहे तर मनात एक खुरापाती आली. हे जे हॉल तिकीट आहे ना हेच दाबून टाकतो. आज हिला पेपर द्यायला जाऊ देत नाही, म्हणून राहिली ना आखरी मोका आहे. मी आता म्हटलंच हिनं हे परीक्षा पास केली नाही, हे कोणती अधिकारी बनली नाही, हिचं लग्न करून टाका, नाही मी राहीन नाही या घरात नाही अलग राहीन, असं मी म्हणेलच आहे. आता हा मज्जा येईन माई. सुमित्रा तू खरंच लय ग्रेट आहे. देवाची साथ घे बाई मला. आलं की नाही हॉल तिकीट हातात ते टेबलवर ठेवलं होतं. चला आता हॉल तिकीट देतो मी, जाळून फेकून देतो आता हे. हॉल तिकीटच आहे नाही तर ननदबाई कसे जाते पेपर द्यायला. वा काय माही दिमाग आहे ना, आहे की नाही नंबर 1 मी सगळ्यात ती सुमित्रा द नंबर 1 गर्ल. आता येईन मज्जा असली. मला कपडे धुवायला लावते, मला झाडू मारायला लावते. थांब ना आता तू, आता पेपर देशील कसा, आणि मग तुला घरचे कामं करायला लावतो, माझी कामं करायला लावतो, आणि तो लग्न बी करून द्यायला लावतो. कोणाच्या हाती सोपून द्यायला राहतो. मोठी आली ती अफसर बनायला आली मोठी अफसर बेटी या नाही फुट. काय आता कसं जातो मी हॉल तिकीट. चल मग पटकन जातो, कोणी यायच्या पहिले. आता येईन मजा करी. चल मी लवकर फेकून देते हॉल तिकीट. चल बाई माझा पेपर आहे आता. मंदिरात जाऊन आली, देवाचा आपण आशीर्वाद घेतला. देवाला म्हटलं आता मला हा आखरी चान्स आहे, माझा पेपर क्लिअर झालाच पाहिजे, मी काही ना काही बनतेच पाहिजे. एवढी मी दिवस रात्र मेहनत केली, त्या मेहनतीचा फळचा दिवस आज आलाच. आज माझी परीक्षा आहे. आणि परीक्षा बी सोपी नाही बाप्पा, क्लास 1 ऑफिसरची परीक्षा आहे माझी. मला उच्च अधिकारीच बनायचं आहे. एवढा अभ्यास केला मी, इतकेदा मी 2दा दिली परीक्षा, पण मी सक्सेस नाही झाली. पण यावेळेस मला पूर्ण उमेद आहे की यावेळेस मी सक्सेस होणारच. चला आता तयार करून घेते, हॉल तिकीट, माझे पेन्स आणि सर्व सामान घेऊन बरोबर आता ठेवून देते. नंतर दादा मला सेंटरवरती सोडून देणार आहे. आधीच तयारी करून घेतल्या ते चांगलं. अगं बाई इथंच तर हॉल तिकीट ठेवलं होतं, कुठे गेलं हॉल तिकीट. बेडवर पण नाही आहे, इथंच ठेवलं होतं पण हॉल तिकीट मी. अगं बाई कुठे ठेवलं काय माहीत मी हॉल तिकीट. ड्रेसिंग टेबलवर आहे का, इथं पाहते. आई माय इथंही नाही माझं हॉल तिकीट. बापरे इथं पण नाही आहे हॉल तिकीट. गेलं कुठे, याच्या खाली पण नाही आहे हॉल तिकीट. कम्प्युटरवर पण नाही आहे, ड्रेसिंग टेबलवर नाही आहे, टेबलच्या ड्रॉरमध्ये पण नाही आहे. हे देवा माझं हॉल तिकीट कुठे गेलं, माझ्या परीक्षेचं हॉल तिकीट कुठे गेलं. अगं बाई मी आता काय करू काय करू मी आता. दादा आई माझं हॉल तिकीट रूममध्ये नाहीच आहे. मी काय म्हणले विजय सोडून दे म्हटलं आपल्या बाईले सेंटरवर सोडून देतो बाबा. हो आई मी पूनमला सोडून देतो ना, सेंटर सोडून देतो, तिथे थांबतो. पण आज मी सुट्टीच घेतलेली आहे. सुट्टी घेतली मी, आपल्या बाईचा पेपर आहे बापा. एकटं सोडता येईल का तिले, त्याला मोटिवेशनची आवश्यकता आहे. आपणच तर मोटिवेशन देतो तिले. पहिले ते 2 टर्म दिले, ते पहिलेच पास नाही झाले त्याच्यामध्ये. पण यावेळेस तिने खूप मेहनत केली. म्हणते दादा मी तुम्हाला सिलेक्ट होऊनच दाखवणार, माझं स्वप्न आहे क्लास 1 ऑफिसर बनवून दाखवणारच तुम्हाला. बाबू ते सोडून देतो, ते थांबजो. नाही तर बाबू मग सुट्टी काढली तुला, सुट्टी काढली सोडून देता. मी आलोच असतो मागून, मग मी थांबलो असतो तिच्याजवळ. नाही बाबा ऊन पाणी किती आहे, ऊन पाणी तुम्हाला सहन होणार का. ऊन जाऊ द्या ना, एक दिवस सुट्टी टाकली तर काय झालं, काही नाही झालं. माझ्या बहिणीसाठी एवढं नाही करू शकत का मी, तिथं ऊन खूप आहे बाबा, तुम्ही थांबू नाही शकत. म्हणून म्हटलं मी सुट्टी काढून घेतली, मी थांबतो तिथं. पेपर होईल काय 2.5 घंट्याचा पेपर आहे. पाय ना मा नवऱ्याले किती हळद पदळ आहे. बहीणचं पाणी किती लागते, मला घ्यायचं यायला म्हटलं तर सुट्टी नसते. आता बहीणच्या सेंटरवर जायसाठी सुट्टी काढली. अशात हरामी नवरे त्यांना वाटे बहीणले चांगले आहेत. बहिणीसाठी तर काही आहे बापा, जीवाचं घाट आहे बहीणचं. आणि बाय गो मला घ्यायला किती टाईमपास केला आहे माणसानं. आला नाही भांडणं करत आला. मी म्हटलं चला घरी माहेरी, तो एक सुट्टी काढत नाही. सुट्टी नाही बहीणचा पेपर मारे सुट्ट्या काढले. थांबा ना तुझ्या बहीणची मी बँडच वाजवतो, कशी पेपर देते ना ते, आणि कशी ते जाते पेपरले मी पाहतो. हॉल तिकीटच फाळून फेकून दिलं मी. आता काय करून दे, घेणं म्हणा दाबून. आता कसं आहे तुझी मज्जा. मी आता माझं काम करून दिलं.
बाबा थोडीसं एक झाडू मारते म्हटलं मी. बरं बरं बाई, बरं बरं, ठीक आहे मार झाडू इकडून. का गं झालं नाही का सुमित्रा झाडू वगैरे मारणं तुझं सगळ्या रूममध्ये झाडू नाही मारला का? नाही आता बाई मी ननंदबाईचा रूम राहिला फक्त बाकी. आता म्हटलं हॉल करून घेते मग ननंदबाईचा रूम केला की झालं. हां आता नाश्ता वगैरे झाले मग पोळ्या वगैरे टाकते. आमच्या रूमची झालं झाडू आणि तुमच्या रूमचं झालं झाडू. फक्त ननंदबाईच्या रूममध्ये नाही गेली मी. ननंदबाईच्या रूममध्ये नंतर जाते म्हटलं मी. बरं बरं बाई मी काय म्हणून राहील ती आज पेपर आहे ना आपल्या आपल्या पूनमचा पेपर आहे आज. अरे वा पूनमचा पेपर आहे का? बापरे देवा ननंदबाईचा पेपर आहे का? मी तर म्हणते देवाला प्रार्थना करते की पूनम ही एक्झाम क्लिअर करून टाकणार नाही क्लिअर करूनच टाकन पहिल्याच रँकला येईल मोठे अधिकारी पोस्टर लागेल माही ननदबाई. बाई बाई माही सुनले सुधारली परा. सांग आई, पाहिलं किती सुधारली की नाही बायको. देवा परमेश्वरा ननदबाईचं सिलेक्शन होऊ दे बापा. हां म्हटलं ननदबाईचं सिलेक्शन होईल ना तर 11 नारळाचं तोरण चढून मी. आता बाई म्हटलं मग मी आता झाडू मारून घेते एवढा ननदबाईच्या रूमचं झाडू आणि पोच्यानंतर करते. आता नाही झाडू नाही मारत मी आता. कसं कोणत्या शुभ कामाला जात असलं ना तर सफाई नसत करत आहे की नाही बरं. दही साखरचं मी काढते दही साखर. म्हणजे पेपरला जायच्या आधी म्हणतात दही साखर आणि गुळ खाल्ला की नाही पेपर खूप चांगला जातो शुभ शगुन असते. आई माय हो का? हां बरोबर बोलली. सांग मी ते विसरून गेली. तुला तरी लक्ष आहे हो माय सुमित्रा. पाय गेल्या म्हणतात सुनवायरी किती चांगली आहे हो तू. आता काय करू या घरची सुना सगळ्यांचं खायला ठेवणं सगळ्यांच्या जिम्मेदाऱ्या ठेवणं प्रत्येकाची काळजी करणं माझं काम आहे ना आहे की नाही बरं. तरच म्हणतात सच्ची गृहिणी. मी एक चांगली गृहिणी आहे ना त्या कारण मला माझ्या आईचे संस्कार आहेत माझ्यामध्ये कुठून कुठून भरलेले. तर म्हणून मी सगळ्यांची काळजी करणं माझं काम आहे. अरे वा किती मस्त ना भाग्यशाली आहे बाई मी. दादा बाबा आई पुन्हा काय झालं पोरी काय झालं? हे पुन्हा का रडत आहे बेटा? आज पेपर आहे तुझा, का बरं रडत आहे? काय झालं आज जो पेपर आहे रडू राहिली? हो पोरी तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज तू पेपर आहे तू का बरं रडत आहे? एवढी मेहनत केली तू म्हणजे 2 एक्झाम मध्ये पास झाली नसेल तू पण आता आम्हाला पुरी गॅरंटी की तू पास होणार आहे. मग कशाला रडत आहे? नाही बाबा सर्व खतम झालं अरे झालं तरी काय कशाला रडत आहे वेळेसारखी? रडत नाही तर काय दादा सर्व संपलं. माझे स्वप्न अधुरे राहिले. हे स्वप्न अधुरे राहिले म्हणून माझे स्वप्न पुरे होतील. ते लग्न करून तुला इथून विदा करतो मी. तर काय 10 वर्ष तू का घरात नाही अभ्यास करत राहते एका कामाला हात लावत नाही भावजेचा जीव घेते. तुला मी बॅड राहतो अशी बस आता परेशान नको देऊ तू. त्यासाठी असा नवरा आणतो मी धुंडून तुला काय इथून विदा करून टाकतो. अगं बाई ताई तुम्ही रडू कशाला राहिला काय झालं? माझं हॉल तिकीट हरवलं आहे. मी पुन्हा रूममध्ये पाहिलं कुठंच मला माझं हॉल तिकीट भेटत नाही आहे. दादा बघा आता एक्झामला 1.5 तासच बाकी आहे. आपल्या सेंटरला जायलाच अर्धा घंटा लागेल. त्यानंतर चेकिंग होणार तिथे. नंतर आम्हाला एंट्री पास देतील म्हणजे तिथून आतमध्ये जावं लागणार आहे. पण माझ्याकडे हॉल तिकीटच नाही आहे. त्याच्यावरती हॉल तिकीटवरती नंबर आहे सर्व आहे. आपलं सेंटर तर माहीत आहे पण अंदर जाण्यासाठी ज्यांच्याकडे हॉल तिकीट आहे ना त्यांनाच आतमध्ये घेतात. सगळं संपलं दादा आता सगळं संपलं. माझं स्वप्न तुटलं दादा. माझं आखरी टर्म होतं हे आखरी उमेद होती माझी ते बी चोरचोर झाली. जाऊ द्या ननदबाई रडू नका जाऊ द्या बरं. जे नशिबात होत असते ते होतच असते. तुझ्या नशिबात नशीन ऑफिसर बनणं तर कायले तुम्ही टेन्शन घेताय. जाऊ द्या आम्ही तुमच्यासोबत आम्ही तुमचा साथ देऊ. तुम्हाला एक चांगला वर पाहू. मी तर म्हणतो क्लासरूम ऑफिसर समोर तुमचं लग्न करून देऊ आम्ही. टेन्शन नका घेऊन तुम्ही. जाऊ द्या मस्त पोरगा पाहिजे मी तुमचं लग्न करून देईन. काय बोलू राहिली सुमित्रा? काय बोलू राहिली? तेवढं टेन्शन मध्ये तू काय फालतू बोलू राहिली? आता बाबा हॉल तिकीट हरपलं म्हणते ना मग आता पैसे कसं देईल? का तुमचं तोंड घेऊन जाईन का ते? तुमची एवढी चालती आहे की तुमचं तोंड पाहून तुम्हाला पैसे देतील? दिलासा द्यायला दिले. चुप कर सुनबाई चुप कर. काय बोलू राहिली? तुला माहित तरी आहे का किती मेहनत केली महापोरीनं? महापोरीचं स्वप्न आहे 5 वर्षापासून ते अभ्यास करू राहिली कंटिन्यू. महापोरी 10 घंटे अभ्यास करते तरी 2 बार ते क्लिअर नाही करू शकली. पण तिच्यावर इतका आत्मविश्वास इतका तिच्या अंदर प्रेरणा होती की यावेळेस बाबा मी तुम्हाला पास होऊन दाखवेल आणि क्लासरूम ऑफिसर बनवून दाखवेल. महापोरीचं स्वप्न तुटलं. सुनबाई तुम्ही काय बोलू राहिले अशा? हो हे काय बोलू राहिली तू? काय बोलू राहिली सुमित्रा? अगं बापा या घरात तर बोलणं बिगुण आहे. मी फक्त सपोर्ट करेल त्यांना. काही सपोर्ट नको करू तू बाई. तू टेन्शन नको घेऊ. मी पाहतो चांगल्या रूम मध्येच असेल ना रूम मध्येच असेल. दादा मी चादर बेडशीट ड्रेसिंग टेबलचं ते ड्रॉर त्यानंतर माझं जे स्टडी टेबल आहे कम्प्युटरची बॅग सब चेक केलं. ऑल तिकीट कुठेच नाही आहे. पलंगाची खाली नाही कुठेच नाही. मी पूर्ण पाहिलं. काय करू दादा मी? माझं स्वप्न तुटलं दादा. हे पहा रडू नका ननदबाई. माझ्या डोळ्यात हसू राहिलं तुम्हाला पाहून. प्लीज रडू नका. तुमचे हात जोडते मी. प्लीज रडू नका. तू टेन्शन नको घेऊ. आपण तिथं जाऊ सेंटरवरती तिथं रिक्वेस्ट करू पण त्यांना म्हणू बा मेहनत व्हायला चालली पुरीची. नाही दादा तसं नाही जमणार. आपल्याकडे कोणती ना कोणती कॉपी तरी असायला पाहिजे होती. त्याने तसं सिद्ध होऊन जाणार की माझी लायकी नाही क्लासरूम ऑफिसरची. जे मुलगी हॉल तिकीट सांभाळून ठेवू शकत नाही ते मुलगी काय कोणतं पदावरती नियुक्त होऊन काय काम करेल असं होणार दादा. नाही मी आता कोणतीच अधिकारी बनणार नाही आहे. माझं स्वप्न सोडतो झालं दादा.
सांग बरं माय कायचं काय झालं. ते म्हणतात ना नशिबापेक्षा कम आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच भेटत नाही बापा. अशी गोष्ट झाली बापा इथं. जाऊ दे ननदबाई, नाराज नका हो. जे होते ते चांगल्यासाठीच होत असते. तुम्ही लढू नका, तुमचं मूळ खराब करू नका. तुमच्या नशिबात नसेल बाई, हां ऑफिसर बनणं तुमच्या नशिबात नसेल तर जाऊ द्या. आता नशिबाला खरडून गोट्यावरती कितीही मारलं तरी गोट्याला फरक पडते का. अशी गोष्ट झाली. आता तुम्ही नशिबासंग भांडू शकता का. आता गेले असेल महिना उडून गिळून कुठं हॉल तिकीट आता भेटते का ते. मग रडता कशाला. जाऊ द्या छानपैकी आपण पाणीपुरी खायला जाऊ बाहेर. वहिनी तुम्हाला मजाक वाटत आहे का. पाणीपुरी खायला जायचा टाईम आहे का. हा काय सुद्धा बोलता तुम्ही. आई माय मी चांगली सांगू बाई तुम्हाला नंदबाई. आता तुम्ही मावर चिल्लावर राहिले. वहिनी तुम्ही तर चुपच राहा. तुमच्या हात जोड, तुम्ही पाय जोडते प्लीज. मला बोलू नका काहीच. आई माय मदत करा तर करा म्हटलं. तुम्ही वरून मलाही बोलू राहिले. जा तिकडे नाही काय म्हणून मी. हां माणसाला की भावजाला खुशीच झाली. खुशीच झाली म्हणून नाही राहिली, समजून नाही राहिली. म्हणजे वा रे वा सुंदराची जिंदगीत काही हे म्हटलं. मागं सामने कोण पिछे खाई. इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका म्हणतात असं. नाही बोललं तर बोलत नाही, बोललं तर उलटी बोलू राहिली. मग मी करू तर करू काय करू. काही नाही वहिनी, तुम्ही फक्त तोंडावर तुम्ही तुमचं तोंड बंद करा. तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या कारणाने तुमचं नाही पटत नाही. तुमच्यासमोर बोलूनच काही फायदा नाही आहे. ठीक आहे बाप्पा, जे तुम्हाला वाटतं तुम्ही बोला प्लीज. तो शांत राहा. मला काय करावं लागते. रडत बसा. मी फक्त चांगलं समजून सांगितली बाप्पा. या काय चांगलं समजून सांगणं बी गुन्हा आहे. रडू नको बाई, रडू नको. होऊन जाईल सर्व बरोबर. रडतं कशाले. रडण्यानं कोणता मार्ग निघणार आहे का. बाई आता रडू नको. रडून काय फायदा. अजून कितीही राहिले ते हॉल तिकीट भेटणार आहे का. मालिकेची 5 वर्षाची मेहनत गेली पाण्यात नाही. आई मी तुम्हाला म्हटलं होतं मी आखरी बार एक्झाम देणार आहे. आता मला एक्झाम द्यायची नाही आहे मम्मी. आता तुम्हाला जे वाटते दादा बाबा तुम्हाला जे योग्य वाटेल आता तुम्ही ते करा. माझं स्वप्न आता पुरं नाही होणार, बिलकुल नाही होणार. अरे वा काय बरं उलची म्हणजे फक्त देव मायेकूनच आहे. मी गेली बाई रूममध्ये झाडू मारायला डायरेक्ट हॉल तिकीट भेटलं. माझं सगळं चांगलं झालं बाबा. आता नाही त्या मॅडम अभ्यासच करत राहिल्या असत्या, अभ्यासच करत राहिल्या असत्या. तुम्ही बस आलोच मी करताय तो अभ्यास अभ्यास अभ्यास. आता मस्त तरी कामाला लावतो मी घरातल्या. आता पहिले अभ्यास करू राहिली, अभ्यास करायला नाटकं करत होती. आता कशी नाटकं करा. आता मस्त कामाला लावतो आणि एक मस्त पोरगा पाहून हिचं लग्न करून हिला विदा करतो. झाकलं देतो मग घरातून. बस झालं बेटा, बस झालं. टेन्शन नको घेऊ ना. टेन्शन नको घेऊ. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. पप्पा 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 बघा ना. बघा नाही तर गॅलरी खुलू राहिली घडी घडी. यात काय तुम्ही ऍड केलं फंक्शन. मला गेम खेळायचा आहे बाबा. बाबा अरे बाबू अरे थांब ना. आपल्या आत्याचं हॉल तिकीट हरवलं बाबू. आत्याला एक्झाम जाता नाही येत आहे. हे तू मोबाईल जाऊ दे मग पाहिजे मी. रडू नको पुन्हा. जाऊ दे ना, जाऊ दे ना. एवढं टेन्शन नको घेऊ. आणि दादा मी टेन्शन घेत नाही. आता जे झालं ते झालं. आता मी नाही टेन्शन घेत. झालं त्याचा विचार नाही आता. मला वाटते तू डबल एक्झाम कर दे. डबल एक्झाम दे, डबल अभ्यास कर पुन्हा. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आणि दादा माझं स्वप्न नाही राहिलं. आता मला नाही करायचं काहीच. आता मी घरची कामं शिकते आणि तुम्हाला जसं वाटते तुमच्या मर्जीने राहते. पप्पा पाहणं पप्पा प्लीज पाहणं. मला गेम खेळायचा आहे पप्पा. बाबू थांब ना. आता बापा पोरानं काय केलं ते पहा ना. काय म्हणाली पोरगं तर. दाखव बाबू, दाखव दाखव काय झालं तर. अरे हे फोटो तर हॉल तिकीटचा वाटत आहे. बाबू हा फोटो काढला तू. पप्पा मी आता रूम मध्ये बसलेलो होतो. आता अभ्यास करत होती. आता आंघोळीला गेले तर मला मी तिथे बसता बसता मी फोटो काढले. आताची एक चिठ्ठी ठेवली होती तिथे. आता दादाचा फोटो होता वर. तर मी काय केलं, मी फोटो काढून घेतला त्या कागदाचा. अरे वा मला. अरे तू लय चांगलं काम केलं बाई. पुन्हा पुन्हा झालं तुझं हॉल तिकीट भेटलं. दादा काय म्हणता. माझं हॉल तिकीट कुठे आहे, कुठे आहे. अरे बापरे देवी माता माझं हॉल तिकीट. कोणी काढला फोटो आहे. तू मी काढला होता फोटो. बापरे देवी माता परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण झाली. दादा माझं हॉल तिकीट मिळालं. थँक्यू सो मच. अरे तुझ्यामुळे मी परीक्षा देऊ शकणार आहे. बापरे किती खुशी झाली मला. गमाई मग पोरीचं हॉल तिकीट भेटलं. पहा किती खुशी आली मग पोरीच्या तोंडावर. देवी माता त्याले चमत्कार आहे बेना. देवी माता तर तारलं बाई आम्हाला. जय माता दी. खरंच देवी माझ्या कृपेने नाताना फोटो काढला झालं बापा. ते म्हणतातच ना ज्यांना कोणाचं कधी खराब केलं नसतं ना देव त्याचं कधीच खराब होत देत नाही. मला हॉल तिकीट हरपलं पण नाताना फोटो काढून ठेवला मोबाईलमध्ये. पण हॉल तिकीट परत मिळालं. बाबा ते गोष्ट तर खरी आहे. कोणाचं वाईट करू नका. दुसऱ्यासाठी गड्डा कधी खोदू नका. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर स्वतःसाठी करत दुसऱ्यासाठी जर गड्डा खोसा तर तुम्हीच पडसाल. मी एवढं मोठं षड्यंत्र रचलं पण ह्या महापुरानं सगळ्या षड्यंत्रावर पाणी मारून दिलं. हट बापा भेटलं तिचं हॉल तिकीट. मला वाटलं तिचं हॉल तिकीट भेटत नाही. हे एक्झामला जाईन नाही. तिचं आयुष्य बरबाद होऊन जाईल. हट्टले कसं भेटलंच हॉल तिकीट. वहिनी अरे वहिनी कुठे गेल्या. वहिनी दही साखर आणायला गेली असेल ना.
दादा मी सांगू नाही शकत, मला असं वाटत आहे मला पंखा आले, मी हवेत उडून राहिली असं वाटू राहिलं. दादा यावेळेस मी परीक्षा पासच करेल. हो हो पूनम, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. चल लवकर लवकर चल. हां कसं आहे माहिती का, इथे प्रिंट काढून घेऊ आपण आणि मग एक्झाम सेंटर चाललं जाऊ. चल लवकर. बाबा पाय पडते तुमच्या, मला आशीर्वाद द्या. आई मला आशीर्वाद दे. तू विजय होशील आणि चांगल्या मार्कानं तुला जे पद पाहिजे तेच भेटन. तुला आशीर्वाद आहे आमचा. हो हो बाई आशीर्वाद आहे. तू मेहनत सफल हो आणि तू काहीतरी बनव, हेच त्या मायचा आशीर्वाद आहे. पूनम चल लवकर आता. हो दादा चल. अरे थँक्यू सो मच, तू माझी खूप मोठी मदत केली. तुझे चॉकलेट आणून मी. हो हो तू ठीक आहे ठीक आहे. चला बाप्पा महापुरीचं हॉल तिकीट भेटलं. म्हणतात ना, जो कधी कोणाचं बुरं करत नाही देव त्याचं कधी बुरं करत नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो. आमची स्टोरी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा असे नवनवीन व्हिडिओ. जेही नवीन व्ह्यूअर्स आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. अशा नवीन आणि मॉरल स्टोरीज आणि घरगुती स्टोरीज आणि तुमचं मनोरंजक करण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतो. तर प्लीज तुमची साथ आम्हाला राहू द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब केल्याने काही होत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. नक्की सबस्क्राईब करून जा. पहा मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना, भावांना, बंधूंना आमच्या चॅनलचं शेअर करा आणि ज्यांना आपले सबस्क्रायबर लवकर वाढतील. प्लीज मदत करा आणि सबस्क्राईब करा आम्हाला आणि असेच व्हिडिओ पाहता.